केंद्राकडून राज्यांना कर महसूल भरपाईपोटी दिला जाणारा हप्ता तसंच जीएसटी नुकसान भरपाईचा प्रलंबित निधी देण्यात केंद्र सरकार संपूर्णपणे पाठबळ देईल अशी ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना दिली आहे। विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत काल निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली, त्यावेळेस त्या बोलत होत्या। राज्यांमध्ये विशिष्ट सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्राकडून 50 वर्षांचं व्याजमुक्त कर्ज देण्याची योजना आहे। या योजनेचा लाभ जास्तीत जास्त राज्यांनी घ्यावा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे। विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षा आणि मागण्या या बैठकीमध्ये मांडल्या। दरम्यान निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल जीएसटी परिषदेची 53वी बैठक ही नवी दिल्लीत झाली। याही बैठकीला विविध राज्यांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। छोट्या करदात्यांना मदत व्हावी म्हणून GSTR4 हा फॉर्म भरण्याची मुदत 30 एप्रिलवरून वाढून 30 जून करण्यात आली आहे। चालू आर्थिक वर्षासाठी ही सवलत देण्यात आली असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं। जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर या परिषदेत करण्यात आलेल्या शिफारसींची त्यांनी माहितीही दिली। दुधाच्या सर्व धातूंच्या कॅन्स, सोलर कुकर, पुठ्ठ्याचे डबे आणि स्प्रिंकलर्स यावर एकसमान 12% जीएसटी लावण्याची शिफारस कालच्या बैठकीत मंजूर करण्यात आली। भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये जीएसटी सवलत दिली जाणार असून शैक्षणिक संस्थांच्या बाहेर असलेल्या विद्यार्थी वसतिगृहांनाही जीएसटीची सवलत देण्यात आली आहे अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या परिषदेनंतर दिली। देशभरात बायोमेट्रिक आधारित आधार प्रमाणीकरण नोंदणी पद्धत टप्प्याटप्प्यानं लागू करण्याची शिफारसही या बैठकीमध्ये करण्यात आली आहे।